लोकसभा आहे आणि त्याचप्रमाणे गडचिरोली आणि गोंदिया इथे राष्ट्रवादी आपला उमेदवार मागणार आहे याचा मागणी करायला कोणताच प्रकारचा हरकत नाही। मला सुद्धा इच्छा आहे की मी लोकसभेमध्ये गेला पाहिजे, परंतु महायुतीचे नेते बसतील, ते बसल्यानंतर निर्णय होईल आणि जे कोणी उमेदवार असेल महायुतीचा तो उमेदवाराला निवडून आणण्याचं काम तिन्ही नेते ते खाली असलेला पक्ष काम करेल आणि निवडून आणण्याचं काम आपण करणार आहोत। कारण की भाजपने म्हटलं आहे की आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देतो म्हणून राष्ट्रवादी गोंदिया आणि भंडारामधून लढणार आहे प्रफुल्ल पटेल। असं काय नाही, आमचा पाठिंबा सगळ्यांना आहे। म्हणजे BJPला आहे, शिवसेनेचा पाठिंबा BJP राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीला पाठिंबा BJPचा आणि शिवसेनेचा। आम्ही एकमेकाला सोबत आम्ही किती काय असेल तुमचं जे बाहेर जे तुम्ही जे ह्याच्यामध्ये दाखवता TV मध्ये काय भानगड असला तरी आम्ही एक आहोत, एकाच ताटामध्ये खाणारे आम्ही लोक आहोत। हां, भंडारा गोंदिया सीट हा ओपन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपले नेते जे आहेत गोंदियाचे आपले राष्ट्रीय नेता आमचे उपाध्यक्ष आहेत प्रफुल्लभाईजी पटेल हे इच्छुक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते जागा जर त्यांना मिळाला महायुतीच्या माध्यमातून ते निवडून आणण्याचं काम आपण करू। ती जागा भाजपकडे असताना गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी त्या ठिकाणी दावा केलेला आहे, काय आपलं मत आहे त्यावर? कसं आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं माझ्या कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे, प्रत्येकजण दावा करतो, पण शेवटी काय हे पक्षश्रेष्ठी ठरवतात कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं। आणि आपलं खासदार महोदय आहे ते चांगलं काम करत आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणानं पक्ष त्यांचा निश्चित विचार करेल अशी मला आशा आहे। तुम्हाला पण म्हणजे या रांगेमध्ये तुमचं नाव येतं तर काय सांगा? नाही, रांगेमध्ये माझं नाव असायचं कारण नाही, रांगेमध्ये सगळ्यात प्रथम नाव माझं असायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की मी जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे 5 वर्षाच्या आसपास काळामध्ये आणि जे शक्य होईल ते लोकांसाठी या माझ्या लोकसभेतील लोकांसाठी मी तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळ असो त्यावेळेसुद्धा मी ग्राउंडवरती जमिनीवरती राहून जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला। तेव्हापासून सतत मी माझ्या परीने मी या भागातील लोकांची सेवा करत आलो आणि मला विश्वास आहे परत एकदा माझ्या लोकसभेतील लोक मला निश्चितपणे परत एकदा लोकसभेत पाठवतील हा विश्वास मला निश्चितपणे आहे। काय सांगाल की मागच्या वेळेस राष्ट्रवादीने या सीटवर दावा केलेला होता, 2014-2021 मध्ये भाजपची विनिंग सीट आहे, मात्र राष्ट्रवादी याच्यावर दावा करत आहे, आपण या संदर्भात? नाही बघा, दावा करणं, राजकीय पक्षांनी दावा करणं हा काही नवीन विषय नाही, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे ही जागा भाजपनी आपल्या बाजूनी बरेच वेळा राखलेली आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचं स्वतःचं संघटन आहे, काम आहे आणि मागच्या वेळेस तर आम्ही 2 लाखांनी निवडून आलेलो आहोत। त्यामुळे प्रथमतः आम्ही याच्यावरती क्लेम करू सोडण्याचं काही निश्चित काही कारण नाही आणि मला विश्वास आहे यावेळेस मात्र आम्ही 3 लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी ही सीट राखू असा विश्वास पण यावेळेस आम्हाला 5 वर्ष म्हणून या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी काम केलेलं आहे, त्यामुळे मागणी करायचा आणि दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।